नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो, तसं आपलं माझं स्वतःचं घर, तसं माझ्या स्वतःच्या घरामध्ये असताना माझी जी कम्फर्ट लेवल आहे ती माझ्याकडच्या पैशानी असते, हे निर्विवाद सत्य आहे. आपल्या कुंडलीमध्ये आपल्याकडे किती पैसा असेल हे कळेल का, असं प्रत्येकाला वाटत असणार. कारण कुंडली हा तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. तुमच्या जन्माच्या वेळेला जे ग्रहस्थिती असते आकाशामध्ये ती त्या कुंडलीमध्ये असते, आणि हे ग्रह गोल तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी, तुमचा सधन असणं हे ते दाखवतात. कुंडलीमधले कुठले ग्रह असं दाखवतात की तुमच्याकडे पैसा खूप असेल? कुंडलीमध्ये चंद्रापासून दुसरा किंवा चंद्रापासून 12वा, म्हणजे चंद्राच्या पुढच्या किंवा चंद्राच्या मागच्या स्थानामध्ये इतर अनेक ग्रहांच्या बरोबर जर कोणी असेल तर हा ग्रह संपत्तीकारक असतो. द्वितीय स्थान हे तर धनयोगाचं स्थान आहे, आणि 12व्या स्थानामध्ये जेव्हा रवी असतो तेव्हा तो प्रसिद्धी, प्रॉपर्टी हे सगळं देतो, आणि धनस्थानामधला रवी हा तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा कारकच आहे. चंद्रमंगळ युती जर कुंडलीमध्ये असेल, म्हणजे चंद्र आणि मंगळ यांच्यामध्ये 10 अंशापेक्षा कमी अंतर एका स्थानामध्ये असेल तर त्याला लक्ष्मी योगच म्हणतात. याशिवाय चंद्र आणि मंगळ एकमेकावर दृष्टी टाकतील तरी सुद्धा हा लक्ष्मी योग आहे. चंद्रापासून 3 शुभ ग्रहांचा अधियोग म्हणजे काय? चंद्रापासून 6व्या, 7व्या, 8व्या स्थानामध्ये ओळीनी 3 शुभग्रह असतील, किंवा तिघही शुभग्रह म्हणजे गुरु, चंद्र, बुध किंवा गुरु, चंद्र, शुक्र हे तीनही शुभग्रह हे एकाच स्थानामध्ये असतील चंद्रापासून पुढे, तर त्याला अधियोग असं म्हणतात. आणि याच्यावर मात्र कुठल्याही ग्रहाची, पापग्रहाची दृष्टी असता कामा नये. गुरुची दृष्टी असणं म्हणजे बुध, शुक्र, चंद्र आहेत आणि त्यांच्यावर गुरुची दृष्टी आहे, सोने पे सुहागा, अतिशय उत्तम पैसे मिळण्याचा योग आहे. चंद्र हा केंद्रामध्ये असेल कुंडलीच्या, म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि दशम स्थानामध्ये केंद्रामध्ये चंद्र असेल तर हा उत्तम धनाचा योग आहे. चंद्र हा गुरु बरोबर असेल, गुरुच्या बरोबर आला की त्याला गजकेसरी असं म्हणतात. गजकेसरी योग म्हणजे दारी हत्ती गाड्या जुळण्याचा योग. चंद्रापासून केंद्रामध्ये गुरु असेल किंवा गुरु आणि चंद्र यांची युती असेल तरीही हाच योग होतो. केंद्रात 4ही भावामध्ये ग्रह असतील, म्हणजे प्रथमात, चतुर्थात, सप्तमात, दशमात 4ही केंद्रामध्ये ग्रह असतील तर हा पण एक उत्तम धनाचा योग आहे. म्हणजे तुम्हाला मुलांचं सुख, घराचं सुख, प्रवासापासून सुख, तुम्हाला पैसा भरपूर, मान सन्मान हे सगळं मिळतं. अशा प्रकारे हा सधन योग होतो. याशिवाय एक कुबेर योग असा योग आहे कुंडलीमध्ये असू शकतो. जर तुमच्या लग्न कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये रवी आणि चंद्र आहेत आणि त्याच्यापासून एकाच अंतरावर, म्हणजे समोर व्ययामध्ये त्याच्यापासून तेवढं अंतर सेम झालं रविचंद्रापासून, असा शुक्र आहे, तर याला कुबेर योग म्हणतात. याशिवाय कुंडलीमध्ये धन योग करणारी स्थानं कुठली तर 2, 5, 9 आणि 11. तर या सर्व स्थानांचे अधिपती जर एकमेकांच्या स्थानात असतील तरीही हा उत्तम धनयोग होतो. धनेश आणि पंचमेश यांची युती लाभामध्ये असेल, लाभेश आणि पंचमेश हे एकमेकाकडे तर बघतातच, लाभेश आणि धनेश यांची युती भाग्यामध्ये असेल तरी सुद्धा हा उत्तम पैशाचा योग आहे. म्हणजे धनयोग असणं कुंडलीमध्ये हे नक्कीच माणसाला अतिशय समाधान देणार आहे धनाचा. याच्याशिवाय तुमच्या कुंडलीमध्ये संपत्तीचे योग जे असतात तर त्याच्यामध्ये त्याचा संबंध धनस्थान आणि अष्टमस्थान या दोन्ही स्थानांशी आहे. कारण धनस्थान हे कशाचं आहे? आय, संपत्ती, कौटुंबिक संपत्ती, स्वकष्टार्जित संपत्ती, त्या संपत्तीचं बचत. आणि अष्टमस्थान ही अचानक मिळणारी, जिच्यासाठी तुम्ही स्वतः काही कष्ट केले नाहीत अशी मिळणारी, विम्यामधून किंवा वारसा हक्काने इस्टेट मिळणारी, याला म्हणतात धनयोग. दोन्ही स्थानांवर जर शनीची दृष्टी असेल, शनी हा ग्रह नैसर्गिक पापग्रह आहे आणि तो कर्मठ आहे, कर्माचा कारक आहे, त्याचा पैशाशी संबंध नाही. शनी हा पैसा मिळण्यासाठी काम करत नाही,
तो कर्मयोग आहे शनी म्हणजे. त्यामुळे जर धनस्थान आणि अष्टमस्थान या दोन्हीवर शनीची दृष्टी असेल तर 19व्या वर्षी जातकाला आजार पण येतं, कारण अष्टमस्थान एक क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे. आणि शिवाय 36व्या वर्षी जातकाचा पैसा खूप जास्त खर्च होतो. शनी आणि मंगळ हे जर लाभ आणि पंचमात असतील तर तुम्हाला खूप भाषा येतात आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं वापरात आल्यामुळे लाभच लाभ होतात. लाभामध्ये शनी आणि राहू युती असेल, प्रत्यक्षात शनी आणि राहू युती हा पितृदोष आहे, हा चांगला योग नाही आहे. शंकराची उपासना करावी लागते, त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यातल्या वाईट योगांवरती तुम्हाला मात करता येत नाही. पण हा जर लाभामध्ये असेल तर त्याच्या महादशेमध्ये हा उत्तम पैसा देतो. धनस्थानामध्ये शनी, राहू आणि मंगळ असे असतील आणि अष्टमामध्ये शुक्र असेल, हे मात्र चांगलं नाहीये. कारण अष्टमस्थान हे फक्त धनयोगाचं स्थान नसून ते सेक्शुअल प्रॉब्लेमचं पण स्थान होऊन जातं. अष्टमामध्ये शनी मंगळ पण नको विवाहासाठी. पण अष्टमामध्ये रवी मंगळ जर असतील, यातून ते धनस्थानाकडे बघतात अष्टमामधून, तर हा अतिशय उद्योगधंद्यात भरभराट करणारा योग आहे. स्वगृही किंवा उच्चीचा रवी आणि चंद्र अष्टमात, म्हणजे कर्केमध्ये चंद्र, सिंहेमध्ये रवी अष्टमात असेल तर हा पण शुभ फळ देतो, कारण या दोन्ही ग्रहांना अष्टमेशाचा दोष लागत नाही. अशा प्रकारे अनेक वेळा आपल्या कुंडलीमध्ये खूप चांगले ग्रहमान येतं, चांगले योग होतात. दशमेश आणि भाग्येशाचे एकमेकाशी योग होतात. लग्नेशाचे पंचमेश नवमेशाशी शुभ योग होतात. नंतर तृतीयेश आणि भाग्येश हे दोन्ही एकमेकांकडे बघणारे असतात. तृतीय आणि भाग्याचा संबंध रवी आणि गुरुशी येतो. अशा अनेक शुभ गोष्टींमुळे माणसाला आयुष्यामध्ये माफक ते उत्तम पैसा मिळतो. पैसा मिळतो ही फार महत्वाची गोष्ट आहे, नाही का? पैसा हे मीन्स आहे, पण ते सर्वात महत्वाचं मीन्स आहे. इतकं की पैशाशिवाय माणसाला जगणं अशक्य आहे. विचार करून बघा, एखाद दिवस सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडलात, तुमच्या बरोबर तुमचा फोन पण नाही. फिरायला निघालात, जीपेचा फोन घरी ठेवलाय आणि खिशामध्ये पैसा नाहीये. तहान लागली, बाहेर उसाचा रस प्यावासा वाटला, होतं का काम तुमचं? तर त्याच्यामुळे पैशाशिवाय काम होत नाही. म्हणजे पैशाशिवाय माणसाचं आयुष्य अडतं, हे तर नक्कीच सत्य आहे. फक्त माणसानी अनेक वर्ष पैसा मिळवल्यानंतर त्याला हे पक्क कळून चुकतं की या पैशाशिवाय मला सुखावह जगता येणार नाही, हे बरोबर आहे. पण पैशाशिवाय मी जगू शकत नाही असं मात्र नाहीये. तुम्ही पैशाला किती महत्व देता तुमच्या आयुष्यात, हे तुमचा जसजसं आयुष्य पुढे जाणार आहे तस तसंच तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळे आपण सधनी होण्याचे योग आपल्या कुंडलीत आहेत का, हे जरूरच बघूया. आणि त्याप्रमाणे नसतील तर आपल्याला काय उपाय करायला लागतील मला विचारा. मी बसली आहे, माझा क्लास आहे, क्लासला ऍडमिशन घ्या माझ्या. तुम्हाला जे काही प्रश्न येतात त्याच्यासाठी मला मेल करा, माझा मेल आयडी आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. असेच अजून अनेक उत्तमोत्तम व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तोपर्यंत बाय बाय.